राम भगवान की जय, गणेश्वर महाराज की जय, श्री रघुनाथ महाराज की जय, सब साधु संतन की जय, बजरंग बली की जय, नायकं गणो मे साकर्णेन श्रुतमेषां जना सानिध्या जीवा मुक्ता भवन्ति साखरे वंशविख्यातं ज्ञानिनामपरायणं विनायकं भवन्नमुक्तये श्रीरङ्गनाथं गरुडाधिवर्यं क्षुणामध्याह्नानेकदक्षं प्रभावते क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तवेदान्तवरिष्ठं श्रीरंगनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय, सब साधु संतन की जय, बजरंग बली की जय, श्री गुरुनाथ सद्गुरुनाथ मी अपराध ज्ञानेश्वरी आत्मचिंतन आणि अध्याय 18वा. 18व्या अध्यायामध्ये भगवंतानं अर्जुनाला सगळं काय देऊन टाकलं. 18 अध्यायाचा शेवट केला आणि अधर्मातिकडे नाश केला, युद्धाला आरंभ झाला आणि हे माझं अर्जुनाचं बंद झालं वृत्तीतलं. जे पहिल्यांदा सुरुवातीला युद्धाच्या आरंभाला की माझेत आणि देह मी हा भाव होता, तो बंद झाला. आणि 18 अध्यायाचा शेवट असा झाला, अर्जुन मुक्त झाला. असं प्रत्येक जीव मुक्त होण्यासाठी आपण श्रवण करतो. आपला हेतूच आहे की श्रवण का करायचं, श्रवणाचं फल काय. श्रवणाचं फल जीवन मुक्ती आहे. श्रवणाचं फल जन्म मरणाची समाप्ती आहे आणि श्रवणाचं फल आनंदाची स्थिती आहे. ज्या सुखाची आपण इच्छा करतो ना, जन्म मृत्यूच्या दारात जाईपर्यंत आपण सुख पाहिजे असं म्हणतो. मला दुःख नको, मला सुख पाहिजे. मग ते सुख म्हणजे ज्ञानाची अवस्था प्राप्त होणं आणि अज्ञान निघून जाणं. मी कोण हे बुद्धीला कळणं आणि बुद्धी भगवंताकडे वळणं, हा संबंध जाणं, आत्मभाव जागा होणं. हा जागा केव्हा भाव होतो? ज्ञानानं. जे ज्ञान भक्ती म्हणतात त्याला, श्रेष्ठ भक्ती, शेवटची अंतिम टप्प्याची भक्ती. ज्या ज्ञानामध्ये भगवंताचं आणि बुद्धीचं ऐक्य होतं, ते देहातून अलग होते आणि परमात्म्याशी एक होते. सुखाची स्थिती म्हणतात त्याला. त्या मोक्ष म्हणा, सुख म्हणा, आनंद म्हणा, काही म्हणा, पण जिथं सुख प्रगट होतं, सुख भोगायला येतं, दुःख शिवत नाही, वृत्ती उरत नाही आणि तो आनंद संपत नाही. तो आनंद म्हणतात त्याला. आपलाच आपल्याला आनंद, आपला आनंद आपण भोगणे शब्दाविना, तो स्वानंद आहे. तो ज्ञानाने मिळतो. कसा मिळतो बघू. 18व्या अध्यायाचं ते स्वारस्य आहे की भगवंताने अर्जुनाला काय दिलं? आनंद रूप केलं आणि अधर्माचं रक्षण केलं, नाश केला. धर्माचं रक्षण केलं, अधर्माचं नाही. जे अधर्मी लोक आहेत ना समोर, ते भीष्म पण होते, तो लक्षात घ्यायचा. केवढं वैभव होतं, केवढं वैराग्य होतं, इच्छा मृत्यूचं वरदान होतं, पण ते पण वरदान थांबलं. तपस्वी कसे होते? ते बलाढ्य होते. त्यांना सुद्धा मारावं लागलं. द्रोणाचार्य, बाबा तेवढं महान तपस्वी सद्गुरुनाथ ते.
त्यांचं सुद्धा मुंडकं कापल्या गेलं. मग आपण तर की झाड की पत्ती. अशा महान तपस्वी जर अधर्माकडे होते तर त्यांना भगवंताने ठेवलं नाही एवढं पण गीतेतून कळत नाही. सर्वसाधारण विचार आहे. कृपाचार्य द्रोणाचार्य सगळे खतम झाले कारण अधर्माची बाजू, धर्माची नाही. म्हणून भगवंतानं माफ केलं नाही. हे लक्षात घ्या. गीतेतून काय काय केलं ते भरपूर काय केलं कळत नाही आपल्याला. पुन्हा अधर्म म्हणलं की अंगाला काटाया, भय उत्पन्न व्हावं. आणि धर्म म्हणलं की संताकडे यावं. माझी ओळख म्हणलं की ज्ञानाकडे यावं. प्रेम म्हणलं की भगवंताकडे जावं. आणि संसार म्हणले की पापाला शिवावं. दुसरं काय तिथं? हो माऊली. फक्त पाप, अहंकार, आसक्ती, वासना, इच्छा आणि विषय. हे एकत्र पसारा गोळा करून तिथं रमणे फक्त पाप म्हणतात त्याला. निर्वासन मन असावा, इच्छारहित अंतःकरण असावं, बुद्धीला भगवंताचं दर्शन असावं आणि संताची संगती असून वेदाचं मनोगत करावं, गीतेचं फळ मिळावं, मन ईश्वराकडे वळावं, जगताकडे नाही. मनाला तो कळावा परमात्मा अनात्मा नाही. तो कळून काय करायचं? दुःख. अनात्म्याचं प्रेम, अनात्म्याचा संबंध, अनात्म्याची ओळख आणि अनात्म्याचा आवड, अनात्म्याचा मोह, आसक्ती तुमच्या भाषेत. त्याचं नाव पाप आमच्या भाषेत. समजतंय ना? हो माऊली. हो माऊली. हो. व्यवहार करावा, संसार करावा, पण ट्रेन मध्ये लोकांमध्ये बसलो तर हे आपले नाहीत. बोलतो त्याच्यापाशी दिवस दिवस बसावं लागतं. कधी कधी ट्रेन मध्ये 2-2 दिवस पण थांबावं लागतं UP-MP ला जायला. पण सगळे सोबत आहेत पण सगळे माझे नाही. सोबत बसतो आपण ट्रेन मध्ये, गप्पा मारतो, त्यांना देतो, खातो, आपण त्यांना देतो, ते आपलं खातात. व्यवहार आहे, संबंध नाही. साष्टांग सद्गुरु माऊली किती सुंदर समजावून सांगितलं. तसंच व्हावं लागलं ना आपल्याला बेटा. शब्द वाचते, गीता पाठ केली, पारायण केलं म्हणजे लई मिळवलं का काय? काहीच फायदा नाही माऊली. असं आचरणात आल्याशिवाय काय फायदा? इकडं गेलं इकडं आले, तिथं वाचलं इथं वाचलं, कुठं बी वाच पण मरू नको असं वाच. बरोबर आहे माऊली. मरण येणार नाही असं वाचायचं, म्हणजे वाचलंच पाहिजे. वाटतं गमक. संसारात चमक आहे आणि भाजीला नमक आहे. खरे माऊली. लखलख दिसावं संसार लोकांना दाखवायला. किती पोहतो संसार, भयानक पोहतो, पण थंड म्हणावं लागतं त्याला. गारगार म्हणा तुम्ही, आम्हाला कधी नाही, पण आम्ही म्हणतो संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, कवणावी शरण जाऊ,
सुट्टी देईल निर्मळ. हे संसाराचं रूप आहे आमच्या भाषेत. तुमची भाषा तुम्हाला माहित. ज्यांना अति आवडतो संसार त्यांचं डिपार्टमेंट वेगळं असतं. संसारातून बाजूला यायचं त्यांचं जीवन अनमोल असतं. त्या संसाराचा बात करायचा त्यांचा मोक्ष सुंदर असतो. साष्टांग हो माऊली, संसाराचा बात करता मोक्ष सुंदरच आहे, अतिशय सुंदर. मग त्याला वाढवायचं का संसारात तोंड घुपसायचं का त्याला नाही सिद्ध करायचं का त्याच्यासाठी जगायचं हे तुम्ही ठरवायचं, आम्ही नाही. हो माऊली, खरंच आहे माऊली. उगा गार गार दाखवायचं आणि चटके भोगायची, बस. काही नाही संसार आहे. त्याचा बाजच करायचा, त्यातून अलिप्त व्हायचं. संसाराला मन नाही द्यायचं, कधीच नाही. मन संताला, हृदय ग्रंथाला, वाणीत वेद गीता माऊली होई नाम, बाकी बडबड नाही. वाणीत वेद जीवनामध्ये सरस्वतीने यावं, तिला या वाटावं, इथं थांबा वाटा जीवेच्या शेंड्यावर. हृदयात भगवंताला प्रगट व्हावं वाटावं. ते हृदय सुंदर आहे, ते प्रगट व्हायचंय. असं हृदय असावं. फुचकट फुचकट लोकांना फसवायचं, घुमवायचं, गोड बोलायचं, गळा कापायचा ते नाही. तसं हृदय घाणेरड नाही. प्युअर पॉवर, प्युअर असा शुद्ध, पॉवर असा ज्ञानाची, स्थिती असा भक्तीची आणि अवस्था असा मोक्षाची. असा हृदय पवित्र, पावन, सुंदर, निर्मळ, मलरहित, विक्षेप रहित, वासना रहित आणि भेद रहित. तिथे भगवंत प्रगटतो क्षणात. साष्टांग दंडवत. असं पावन हृदय असावं, मन विकाररहित असावं. त्या मनाला भगवंताला भेटावं असं वाटावं. ते मन विषयातून विटावं, अज्ञानातून सुटावं आणि त्याला रामाला भेटावं. त्याला मन म्हणावं. मन म्हणतं पाप करायचं, मन म्हणतं लोकांना त्रास द्यायचं, मन म्हणतं भोंदेगिरी करायचं, मन म्हणतं त्याला चढायचं, मन म्हणतं त्याला फसवायचं. हा, आपली चूक असून कबूल करायचं नाही. ते मन नाही, ती घाण आहे. चुकली एका मिनिटात म्हणायची, पाट्याच्या पाट्या बोलते पण चूक केली म्हणतच नाही. ती साधक अवस्था आहे. खरे माऊली, काय म्हणत काही कळत असतं. चुकलं म्हणायला काय झालं, चुकलं बाबा, हो मला कळालं नाही. लहानपणा देगा देवा मुंगी साखरेचा रवा घ्या. गुर गुर त्या हत्ती होती मुंगी वाना. हत्ती कशाला, दंब म्हणजे हत्ती, मुंगी म्हणजे तोंडात साखर. ओ माऊली, साष्टांग खूप सुंदर. मधून मस्त असतात लोक संसारी आहेत, हत्तीसारखे चलते. पायाखाली घालते, झाड मोठी आहेत, पाला खाताना झाड तपटून टाकते. पाला खायचा, झाडाला मोडायचं. नुसता पाला खाणं बाप्पा, नाही नाही नाही, झाड उपटून टाकतो असं ताकद आहे आमच्यात. समजून घ्या बाकीचा विषय. हो माऊली, हो माऊली, खरं बरोबर आहे, खरंच आहे. ज्या झाडाचा पाला खाल्ला त्या झाडाच्या मुळाला उपटून ये. हो माऊली, ते मुळासोबत
उपटून टाकतात गरज नसताना. काय गरज आहे? पाला खाल्ला कळावा संसार लोकांचं प्रतीक आहे. हा, समन्वय लावून घ्यायला लागते. बस रूपांतरण बोलावं लागतं आम्हाला. हो माऊली, सरळ सरळ बोलता येत ना. मुळाला धक्का लावू नका, मुळ उपट नका, कारण मुळावर झाड आहे, मुळाचं झाड नाही. अगदी अगदी अगदी. चला गणेश्वरी 86 ओवी माऊली, 86 ओवी. लांब त्याला आता जाऊ 90 पर्यंत एका करूच ना 1100. गडबड झाली आम्हाला. आता 18 ओवी 1086. ते शांते बेगा सुभगा संपूर्ण ते तयाची या अंगा ते ब्रह्म व्हावया जोगा होय तो पुरुष. ब्रह्म होण्यासाठी परिपूर्ण योग्यता त्याच्या अंगात असती, तो शांत असतो, त्याला मी ब्रह्मरूपता लवकर देतो असं माऊली बोलतात. चला पुढे आता पुणे चतुर्दशी. चतुर्दशी जे तुले उणे पण शशी का सोळ्या उणी जैसी 15वी वाणी. पहिल्या काळामध्ये 16 कशीचं सोनं म्हणजे शुद्ध, 15 कस म्हणले की कमी कमतरता त्याच्यामध्ये त्रुटी एक कसाची. तसं पौर्णिमेमध्ये पूर्ण करण चंद्र परिपूर्ण असतो आणि चतुर्थीला तो कमी होतो, तसा त्याच्यामध्ये कमीपणा नसतो, पौर्णिमेसारखा पूर्णपणा असतो. त्याला मी ब्रह्मदशा देतो, ब्रह्मास्त्राला प्राप्त होते सहज. सागरी ही पाणी वेगे संचरे ते रूपगंगे एर निश्चळते जे जगे ते समुद्र जैसा. गंगा आणि समुद्राचा संगम. गंगा वाहत वाहत जाते आणि समुद्रात प्रवेश करते, पण प्रवेश करताना काही क्षण दिसते थोडं मध्ये मिसळताना. मग जेव्हा ती वाहताना मध्ये समुद्राला फोडून मत जाते, तिचं वाहन जिथं बंद होतं ती गंगा समुद्र होते. बुद्धीनं जाणणं बंद होतं आणि तेव्हा ती ब्रह्म होते. भगवंताला जाणता 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 भगवंतात एक होती ती ब्रह्म स्थिती. गंगा वाहत वाहत जाती आणि जेव्हा समुद्रात एकरूप होती, तिचं वाहन थांबतं, तेव्हा ते समुद्र होती. जाणता जाणता अंतःकरण राम होत, जाणणं बंद होत, ते रामरूपाची स्थिती. रामकृष्ण किती सुंदर सांगितलं. ब्रह्म आणि ब्रह्म होतीये, ब्रह्म आणि ब्रह्म होतीये. एक ब्रह्म मी आहे चौकडा आणि तो मला जाणणारा एक आहे साधक. त्याची संपत्ती म्हणजे साधना श्रवण भक्ती आणि त्याचं जाणणं माझ्यासाठी आहे. तो माझ्याकडे बुद्धीच्या द्वारे येतो, होतीये, पण होताना श्रवण भक्ती घेऊन येतो. वृत्तीमध्ये माझी जाणीव, त्याला जाणीव होण्याची अवस्था तयार होते अंतःकरणाला. अंतःकरण ध्येयाला जाणणं थांबतं, जगताचा भ्रम अंतःकरणातून सुटतो आणि मन भगवंताला भेटण्याची अवस्था येते. तेव्हा ते ब्रह्म होतीये. तो काळ, तो अवस्था, तो क्षण माझ्या प्राप्तीचा, माझ्या एकतेचा, माझ्या मिलनाचा, माझ्या आनंदाचा, माझ्यामध्ये एकरूप होण्याचा जो क्षण असतो त्याला मी देतो अर्जुना, त्याला मोक्ष नाव देतो. वेद काय म्हणतो मला माहित नाही, पण त्याला मी माझ्या जवळ घेतो, माझ्या आत घेतो. तो काल येतो, तो ज्ञानानं, मोक्षानं, 18व्या अध्यायानं, ओवीच्या सामर्थ्यानं, संतांच्या संगतीनं, श्रवणाच्या बोधानं, हृदयाच्या अधिकारानं तो माझ्या आत येतो. ती होतीची वेळ आता 18व्या अध्यायात येणार आहे आणि तू माझ्यामध्ये थांबणारेस, देहातून भिन्न होणारेस, वृत्ती राम होणारे, तुझा अधिकार सुसंपन्न होणारे आणि तुला माझं ऐक्य भोगता येणारे ब्रह्म होतीये. साष्टांग दंडवत माऊली, किती छान सांगितलं. राम राम. त्या गोष्टीसाठी विनियोग करावा. विवाह होतृच देहानं हे देह व्यवहारात देऊन टाकावा आणि मन संतांच्या चरणावर अर्पण करावं, बुद्धीला श्रवणाकडे न्यावं आणि आतल्या आत्मारामाला पाहावं, असं जीवन जगावं बेटा.
राम राम माई, तुमचा आशीर्वाद असला की सगळं होईल माई. होते. गीतेच्या रस्त्यावर चालायचं, बोधामृत घ्यायचं, ज्ञानामध्ये यायचं आणि स्वतःला स्वतः पाहायचं, मुक्तीच्या आसनावर राहायचं, आनंदाला भोगायचं, जीवन मुक्त बनायचं. राम राम माई, द्विधा मनस्थिती ओळखलात का? कुठलं माध्यम नाही, ज्ञानासारखी कुठली अवस्थाच नाही आणि पापासारखं दुःख कुठंच भोगायचं काम नाही. म्हणून पापाला भ्यावं आणि पुण्याला करून सोडावं, भेदाला बंद करावं, अभेदाला जागृत करावं, संतांच्या संगतीत जगावं, गीतेचं ज्ञानामृत घ्यावं आणि अज्ञानाच्या काळोखाला बाय बाय करावं. पौर्णिमेपेक्षा चतुर्दशीला थोडासा एक दिवसाचा उणीव असतं. तसं 16 कशी सोनाला 15 कसा तर एका कसाची उणीव असती. पण जो भक्त माझ्यामध्ये येतो तेव्हा उणीव संपत्ती, त्याला म्हणायचं ब्रह्मबुद्धीये. तो क्षण आलाय आता तुला. कळतं काय सूक्ष्मता माते दगड काय निकळणं, कळल्याचं भ्रमबीज आहे ना. ब्रह्मबुद्धीये तो क्षण आलाय. तो ज्ञान सांगतोय तुला अर्जुना. तुझा खालचा अर्थ वाचला की मला कळाल. काय कळालं? कळलं का? अर्थात कळत असतो थोडस समजावं लागतो, पण सखोल जाण्याला सत्संग लागतो, श्रवण लागतं, व्यासपीठ लागतं, पाठीमाग गुरुचा तक्ती लागते, तेव्हा ओवी कळते. स्वतःच्या मनाने कळत असते का? तुम्हाला बी नाही ना आम्हाला बी नाही, कुणालाच कळत नसते नाही. पण आपण जगतो भ्रमात, ह्याच्यात डुलण्यात. मला कळालं. काय कळालं ग? एका एका शब्दाला 50 वाक्य सांगून मी आम्हाला वाटतं राहायलाच सांगायचं. ब्रह्मभूती आहे विचार बोलते मी, तरी वाटायला राहिलं चला आपण तोडून दे, जाऊ दे. पोरगी चालली, गाडी आली, ट्रेनची शिट्टी वाजली, तिची गाडी जाईल, चला बसा गाडीत, मोक्ष जाईल, बसा ओवीत. हो माऊली, खरंच मोक्ष जाईल, बसा ओवीत. नको तर लोणचं चटण्या पटण्या मिरच्या काही नका तुझ्या, काही नको, जाऊ दे मला तिकडं. शांत करणं म्हणता जायचं रामाकडं, जगताकडे नाही. हो माऊली, खरंच आहे. लोणचं नको, चटणी नको, काही नको, आता फक्त जायचंय पटकन, नाही तर गाडी गेली तर पुन्हा मोक्ष नाही माऊली. हे मात्र खरंय, एकदा गेलं की गाडी एकदाच आहे, पुन्हा पुन्हा नाही. खरंच आहे, एकदाच आहे माऊली, याच उपाधीत आहे, पुन्हा कधीच नाही. मग नाही आधी आहे का पुन्हा आहे का काय? नाही नाही या देहातून पाप करायचे नाही रे बाबा. त्या देहाच्या द्वारे त्याला ओळखायचं, वृत्तीला सोडायचं आणि मनाला मुरडायचं, आपल्याला भरडायचं, ज्ञानासंग जगायचं. साधूला म्हणायचं माझं, साधूला माझं म्हणायचं. त्यांच्यावर श्रद्धा ठेवायची, बाकीवर श्रद्धा नाही ठेवायची. श्रद्धेचा भंग होतो पुन्हा. अंतःकरण कासाईस होत, कारण खोट्याला मन दिलंय. का दिलास? माझं वाटलं ना ते, त्यानं मन कासावीस केलं. माझं 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 म्हणलं त्यानं तर दुःख दिलं. मग माझं कोण आहे आणि माझ्यात कोण आहे? माझा त्रिरंग आहे, माझा राम आहे, माझा हरी आहे, माझा विठ्ठल आहे आणि माझ्या आत विठ्ठल आहे आणि मी पण विठ्ठल आहे. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. ब्रह्मभूती आहे. शब्दाला महत्व आहे. माऊलीच्या मुखातून हृदयातली शब्दाची वाणी. माऊलीचं हृदय वेद आहे, वेद. साध्यावर घेऊ नका. माऊली कळणं सोपं नाही. आपल्याला वाटतं आम्ही वाचलं, आम्ही 100 रोज घेतो, आम्ही 500 कडे जातो. पण जर बुद्धी जर त्या ओवीला, त्या ज्ञानाच्या ओवीला जर लागली, त्या ज्ञानाच्या ओवीला जर लागली, तर 100 रोज 500 रोज 1000 रोज 1,000 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 रोज 1,0
ओळखूच शकत नाही. बुद्धी त्या ओवीचं ज्ञान त्या बुद्धीमध्ये थांबतच नाही. पुण्याशिवाय काही मिळतच नाही. मिळेल ना पुण्य नाही कसं? जन्म लागतील, पुन्हा हजारो घ्यावे लागतील. पण जेव्हा ज्ञानेश्वरी कळती तर जन्म नाही येत, मृत्यू नाही शिवात नाही, बिलकुल नाही. केवळ आनंद भोगण्याची अवस्था, आनंदाची स्थिती म्हणजे ज्ञानेश्वरी. भगवंताची प्राप्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. अज्ञानाची निवृत्ती म्हणजे ज्ञानेश्वरी. आणि सुप्रगट होणारा देहात म्हणजे ज्ञानेश्वरी. परमात्म्याचं अनुसंधान प्राप्त होणं म्हणजे ज्ञानेश्वरी. जगत भाव बंद होणं म्हणजे ज्ञानेश्वरी. आत्मभाव जागा होणं म्हणजे ज्ञानेश्वरी. भगवंताचा आणि बुद्धीचं ऐक्य मिलन होणं म्हणजे ज्ञानेश्वरी. त्या परमानंदाचा अनुभव घेणं म्हणजे ज्ञानेश्वरी. रामकृष्ण हरी. साष्टांग दंड सद्गुरु माऊली. ब्रह्माणी ब्रह्म होतीये, योग्य ते तैसा पाडू आहे. योग्य ते तैसा पाडू आहे. त्या अंतःकरणाची योग्यता होती म्हणजे देवा, त्याला माझी प्राप्ती होती. मन शांत होत. तू रडलास की नाही अर्जुना? हो. मग शांत होता का? नाही. की माझं हे माझं माझं विक्षेप होता देवा, तर विचार होत, दुःख होत आणि रडणं होत. पण जेव्हा रडणं जात आणि हे माझं माझं संपत, वृत्ती ईश्वराकडे येते, मी पण जातो, माझे पण जातो. तिथं भगवंताचा स्पर्श हृदयाला होतो, आत्माभाव जागा होतो, राम हृदयात प्रगटतो आणि बुद्धीचा संबंध होतो. ब्रह्म होतीये. साष्टांग दंडवत माऊली. खूप छान, सुंदर आहे बेटा ओवी. खूपच छान माऊली. मायताई ह्या चिंतनाला समोर लागतात मा तुम्ही. खरंय. काय दुर्भाग्य म्हण का पाप म्हणा, काचातून बघता मला. मी तर तुम्हाला दिसत, मी तर तुम्हाला बघू शकत नाही, तुम्ही तरी पाहता. हो मी माऊली. ते एकाला पण पाहू शकतो. माई प्रावण तुम्ही मुरी असल्यासारखं वाटतं माई सांगायला. शांतीचे ये लवला हे होय ते गा. ते शांत होतात ते ब्रह्म होतात. होय ते गा, ते ब्रह्म ते होतात तत्क्षणी. होय ते गा. आलं? हो माऊली. हा. आता 109 89 आता 1090. पैतेची होणे नवीन, पैतेची होणे नवीन. ते होण्यापूर्वी काय असते अवस्था? प्रतीती आले जे ब्रह्मपणा. त्या भगवंताची प्रतीती ऐकताना सुद्धा तुम्ही जे बोलतात ना, आम्ही 1 तास आम्ही त्या भगवंतातच असतो, आमच्या अनुभवातच असतो. मग त्यांना माझी अनुभूती आलेली असते. पण अनुभूती संपत्ती क्षणामध्ये जाती नेती, निश्चय नसतो. संपत्ती तत्क्षणे. दृढ राहत नाही, दृढ आणि अदृढ. तुम्हाला ही भाषा कळायला विचार सगळं शिकावा लागतो. दृढ संशय, दृढ अदृढ आणि दृढ ज्ञान आणि अदृढ ज्ञान. ते भाषा शब्द ऐकून कळत नसती, ह्याच्या मागचा समन्वयच्या सागरमध्ये शिकावा लागतो. म्हणून अदृढ आणि दृढ. आपण आंबा बघितला रस्त्यावरचा, आवडला, आवडला म्हणून घेतला की न आवडल्यावर घेतला? सांगा. आवडला म्हणून घेतला. म्हणून तिथे गेलो आपण. तसा ते कळालं, आवडलं, तिथं वृत्ती जाऊन थांबली. मग एकता झाली गुरुच्या साह्यानं. पण तिथे थांबली ना माझ्यापाशी. त्यानं मला जाणलं ना, हे मी आहे. एकता नंतर आहे, ऐक्य नंतर आहे, निश्चय नंतर आहे, महावाक्य नंतर आहे. हो माऊली. खरंच आहे. किती सूक्ष्म आहे बघा, बघा किती सूक्ष्म आहे. गाड्यावर अननस बी आहे, फणस बी आहे, आंबा बी आहे. त्याने सोडलं फणस. काटे 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 कापता येईना, भाजी करून कष्ट जास्त चांगलं लागणं. आंबा आपलं साळ काढली, सुरलं,
रस झाला पोटभर. 2 ठिकाणी 4 पोळ्या खाल्ल्या. ते फणसाचे काटे काढा, गरे काढा, माती काढा, कापा. ते कापण तुटन. तसं संसाराचे काटे कापता येणं तुटन. ते आपला आंबा घेतला खाल्ला. खरंय माऊली. खरंय, परमार्थाचा मस्त आंबा. आम्हाला- खरंच आहे, आम्हाला रोज ही रस आहे. सुंदर उदाहरण दिलंच माहिती. मग तसंच पाहिजे बेटा. कळण्यासाठी काहीतरी सांगावं लागतं ना. उघड काम आहे. ते फणसाला कापायला गेले, हातच मोडला. हाताचा चाकू घुसला. इतकं मोठं असतं ते. आता आहे का त्याची होते ना विना प्रतीती आले जे ब्रह्मपणा. ब्रह्मरूप होण्याच्या आधी त्याची मला प्रतीती आली. कस काय? त्यांना तसं सांगितलंच ना भगवंताला, अर्जुनाला. याची मला प्रतीती मी आहे ते वाटायलं, हे नाही वाटायलं. तुमचं ज्ञान पटायलं, अज्ञान सुटायलं. मला तेच मी आहे असंच वाटायला देवा. आम्हाला 1 तास असंच वाटतं माऊली. हा, तुम्हाला तर म्हणणं तुम्ही बोलतात बरेच लोक. त्याची होते आणि विना प्रतीती आले जे ब्रह्मपण, ते ब्रह्म होती जाण योग्यता एक. बापरे, काय सुंदर बोलले. ऐका की माझी प्राप्ती होण्याची अगोदरची जी स्थिती आहे ना, ते तुला मी सांगितलं. ते ब्रह्म होतातच हे पण तुला सांगितलं. माझ्या भेटीला, माझ्या एकता होण्याच्या पूर्वी, ऐक्य होण्याच्या पूर्वी त्यांना मला जाणलेलं असतं. त्यांनाच माझं सुख कळलेलं असतं. आणि त्यांना मी ब्रह्मरूप करणारच असतो. आणि ते होतातच. साष्टांग दंडवत माऊली. काय सूक्ष्मता आहे रे बाप्पा. काय शब्दात कसं मांडावं मी, कसं मांडावं विचार करायला. सोपं नाहीये, सोपं नाही. एका गेलं मंदिरात, वाचल्या 1300 1200 500 पळायला कुत्र्याचा बार 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 बार. ते काय वाचायली, काय समोर शब्द आहेत, कुठं थांबावं, कुठं स्वर आहे, काही नसतं. गेले आले, गेले आले, गेले आले. आपण बंद केलं बाबा हे. कवर म्हणलं जावं आणि यावं. इथे ते पारायण बंद झालं आणि माऊलीचे झालं गावातलं. आपण जाते नाही किधर, इधर उधर जातेच नाही. हम घर में भी खाली खाली घर में रहते आपके वास्ते. साठवणं माऊलीचं ज्ञान हृदयात साठवणं, एवढंच करायचं बस. चिंतन म्हणतात त्याला, चिंतन. चला, वाचन वेगळं आणि चिंतन वेगळं. समजून घ्या तुम्ही. बाकी विचारत लोक, बाकी सांगायची गरज नाही तुम्हाला. योग्यता एक. आता श्लोक आलाय 54. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. जे ब्रह्मरूप झाले तो प्रसन्न आहेत आत्मा. तो आत्मा ब्रह्म आहे, तो देहरूप नाहीये. तो शोचती न कांक्षती. शोचती म्हणजे दुःख, कांक्षती म्हणजे इच्छा. ते इच्छा बी करत नाही अर्जुना कशाची, आणि दुःख बी करत नाही देहाचं जगाचं. हा हो अर्जुना. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. जे मला ब्रह्मरूप झाले, मला प्राप्त झाले, त्यानं मला कळून घेतलं आणि बुद्धीला माझ्यामध्ये एक केलं. ते दुःखही कशाचं करत नाहीत आणि त्यांना कोणत्या प्राप्तीची इच्छा पण होत नाही, कारण त्यानं मला प्राप्त केलेलं असतं. सुखाला अन्य सुखाची त्याला गरज वाटत नाही. हे सत्य ना, हे सत्य, हेच गीतेचं वर्म आहे राजा. आणि यासाठीच आपला जन्म आहे, बाकीसाठी नाही. आणि एवढं कळा आनंदाताई की आपल्याला जायचंय आता. रोज लक्षात ठेवा, भगवंताला पाया पडताना तेव्हा असं छान ठेव, असं छान ठेव. तुझी प्राप्ती होऊ दे, मग देह कधी पडू दे. का तू माझ्या हात आहेस, तुला बोलते, तू समोर आहेस, तुला ऐकता येत नाही, पण आत आहेस आणि तू सर्वज्ञेस. तुला सांगते मी, तुझ्याकडेच घे मला. देहाकडे जाऊ देऊ नको बरं. खोट्याच्या आवडी देऊ नको, देहाकडे जाऊ देऊ नको. अज्ञान ठेवू देऊ नको,
तुझा माझा संबंध प्रगट झाल्याशिवाय देहाला पण नेऊ नको, एवढं काम होऊ दे. आणि मग कधी बी नाही. मला काय करायचं, ते बाजूला पडलं, ते नाही सिद्ध झालं, त्याचा मी बात केला, तिने सोडून दिलं त्याला, आणि ते आहे काय नाही काय त्याचा संबंधच नाही मला. मग ते गेलं तरी काय आणि असलं तरी काय, संबंध सोडण्याने देवा. हो माहित. कधी कधी कसा भगवंत सांगतोय आपल्याला, जाग करतोय. थोडं लक्षात ठेव जाईल. शब्द अनमोल आहे, ते व्यर्थ नाही बरं बडबड. नाही माऊली. की ज्ञानी महात्म्याचा देहाचा संबंध त्याचा क्षणी थांबतो, तो ईश्वरामध्ये असतो. देहाचा संबंध नाही तर देह मी पण नाही, मग तो राहो का जावो, पांडुरंगीकडे भावो. देह राहो अथवा जावो, पांडुरंगीकडे भाव. मग ते राहिला तरी माझा नाही आणि गेला तरी मला माहित नाही, कारण माझा पांडुरंग सतत आहे, ते जात नाही आणि त्याच्यात मी आहे. मग मी गेले बी नाही, मी आले बी नाही, मला जायचं बी नाही, मला यायचं बी नाही, आणि ह्याला मला धरायचं बी नाही, आणि ह्याला वृत्तीने शिवायचं पण नाही, वृत्ती तिथं जात पण नाही. कारण नाही हे सत्ता आम्ही जाणली, नाही हे निश्चय झाला, जगत नाहीच आहे, परमात्मा आहेच आहे, आणि परमात्मा विना काहीच नाही. दिसून जगत खरं नाही, आणि दिसलेल्याला सत्ता नाही, आणि जे सत्ता नाही ते मी नाही. मग ते असलं काय आणि गेलं काय आम्हाला देणं घेणं नाही. साष्टांग दंडवत माऊली. किती छान ज्ञानी महात्मा. साष्टांग दंडवत माऊली. बेटा, हेच असावं, आपला निश्चय असावा, आपली अनुभूती असावी, आपली विचारधारा अशी असावी, आपल्या मनामध्ये संकल्प असे असावे, आपला संबंध भगवंताशी असावा. हा संबंध त्याचा क्षणी टाकावा. मग ते आहे काय आणि नाही काय, पडेल काय, त्याला यम नेईल काय, मला माहित नाही, कारण तो नाही पणानच आहे. तो नाही पण बरोबर आहे माऊली. नाही पणानेच आहे. शब्द सुंदर येतात, एका क्षणात येतात, काय येतात माहित नाही बाबा. खरंच आहे माऊली, खूप सुंदर येतात. खूप येतात सुंदर. आणि भगवंत देऊन टाकतो सगळं, जे जे पाहिजे ते देऊन टाकतो. जे कळत नाही ते कळवून देतो, जे मिळत नाही ते मिळवून देतो. अहंपणा जळून जातो, ब्रह्मभाव प्रगट होतो, आत्माराम हृदयात येतो, तो महान भक्त सिद्ध होतो. ब्रह्मवेत्ता म्हणतात त्याला. सगळा आता ऐका पुढं. श्लोक आहे, ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. तर दुःख करत नाही, इच्छा करत नाही. बर देवा, पुढं समसर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभतें परां. मद्भक्ती लभतें परां. माझी प्राप्ती ही त्याची खरी भक्ती आहे, तो मला प्राप्त करतो आणि सगळ्यामध्ये मलाच पाहतो. समदृष्टी त्याला येते, त्याला उपाधी रहित तुझी वृत्ती होती. उपाधीला सोडून चिन्मात्र सत्ता त्याला संबंध असतो, उपाधीचा निराश असतो, भेदाची निवृत्ती असती, आणि मन माझ्याकडे मलाच पाहतं, उपाधी रहित होत. समोर जरी उपाधी आली तर उपाधी नाहीये, उपाधी रहित सगळं जगत आहे, ते चिन्मय आहे, ते चैतन्य आहे. सगळं दिसणं ते सत्ता त्याचीच आहे, उपाधी ही दिसून नाहीच आहे, हा भ्रमच आहे. म्हणून दिसलं ते खोट आहे आणि असतं ते मोठं आहे, हा त्याचा अनुभव आहे. म्हणून त्याचा समभाव आहे, त्याला सगळ्यात मीच दिसतो. फक्त संतांची नजर अशी असते माऊली. अगदी. आणि हीच ठेवायची आपण पण. यासाठी देह आलाय हे समजून घ्यायचंय.
त्याच्यामध्ये नाही गुंतायचं. न धनात, न नात्यात, न पैशात, न देहात, न कुटुंबात, न व्यवहारात. सगळं बंद करायचंय. व्यवहार चालू असतो पण संबंध येत असतो. तो जीवनमुक्त महात्मा असतो. संबंध तो जीवनमुक्त महात्मा असतो. हा बेटा, मंगल हे पुन्हा पुन्हा ऐकायचं. पिलू घरात बसून मिळते सारखे ह्याचं स्फुरण, ह्याचे स्पंदन असावा. ह्या ते अज्ञान हिरावून घेतात, मनाला रामाकडे नेतात आणि ज्ञानानं अंतःकरणाला रामरूप करतात. ते आपले असतात. म्हणून निष्ठा संतावर, भक्ती ग्रंथावर, प्रेम ओवीवर आणि सानिध्य भगवंतावर तिची आवड असावी परमार्थाची. दुसरं आवडूच नाही. आम्हा दुसरं आवडू नये. आपल्या आयुष्यामध्ये हेच गोळा करावं. आपला शेवट चांगला व्हावा. आपल्याला रामाची ओळख व्हावी. आपल्याला रामानं बोलवावं आणि रामानं आलिंगन द्यावं, जवळ घ्यावं, आपल्याला कुरवाळावं. आला माझा भक्त आहे, मी सोडणार नाही याला, माझ्या आत येणार आहे, माझ्या जवळ तो राहणार आहे, मृत्यू लोकात तो वापस जाणार नाही. हे रामाने म्हणावं आपल्या भक्ताला. हे मी सोडणार नाही माझ्यापासून. ही अभेद भक्ती आहे बेटा. समजून घ्या, समजून घ्या. फक्त वासना आणि भेद, राग आणि क्रोध, मी आणि माझा, लोभ आणि वासना. नाही 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 नाही. आता नाही, या जन्मात तर नाही. ह्या जन्मात फक्त हरीची ओळख आहे. ह्या जन्मात फक्त ग्रंथाचं प्रेम आहे. ह्या जन्मात फक्त गोवीचं ज्ञान आहे आणि हृदयाला भगवंताची जाणे, भगवंताची प्रतीती आहे. हृदय भगवंताला द्यायचंय. इथं कोणामध्ये बसवायचं नाहीये, प्रकट करायचं नाही मनाला. नाही, तिथं हाक मारायचं रामाला. हृदयाला पवित्र करायचं. तर हृदयातून त्याला बोलवायचं. तो तिथंच असतो, पटकन बाहेर येतो. एक क्षण लागत नाही. ब्रह्म होती जे गुलाम, हेच कळावं लागतं. ज्ञान म्हणजे ते बाहेर बघणं म्हणजे ज्ञान नाही. भेद आहे. त्याला दूर करणं भेद आहे. त्याला मूर्तीत बघणं भेद आहे. त्याला आकार आहे म्हणणं भेद आहे. त्याला ओळखणं म्हणजे हा भेद आहे. रामकृष्ण सद्गुरू माऊली. मूर्तीमध्ये का बघायचं? भक्तीसाठी. तो एक तो आकारात आलाय पण पूर्वी निराकार आहे. आता आलाय. मुलगी माहेरची होती, सासरला आलीये. आता माहेरबान लागतं. कारण त्याच्या ओळखीचा प्रसंग आहे. वेदाचे चिंतन आहे. ओवी माऊलींची स्वतः भगवंतांना माऊलीचा अवतार घेऊन ज्ञानासाठी त्यांना अवतार घेऊन समाधीत झाले आळंदीत. आणि त्यांचं चिंतन सांगताना त्यांनाच यावं लागतं, कारण चिंतन त्यांचं आहे. मग साकार रूप आणि एक निराकार रूप. एक व्यक्त आहे, एक अव्यक्त आहे. तो सदा असतो, तो अव्यक्त आहे. प्रलयामध्ये जातो, जगत रूपानं पण येतो आणि मूर्तीच्या रूपानं पण तो थांबतो. पण मूर्तीमध्ये त्याला माया आणते. तर येणं माहित नाही, जाणं माहित नाही, कारण ते येतच नाही. कारण चौकड आहे, याची काय गरज? ज्याला कळत नाही त्याच्यासाठी आला, ज्याला कळत त्याच्या सोबत राहिला. सुंदर. काय शब्द आहेत. अप्रतिम माऊली. आला कोण म्हणत? ज्याला खरा माहित नाही तो म्हणतो आला. ज्याला कळाला
तो म्हणतो ना आला न गेला, तो जाऊ शकत नाही आणि तो येऊ शकत नाही. संत कबीरदास, त्यांचा भक्त दादू पिंजारी, साकाराला बघून भजणारा. आणि दादू पिंजारी वेदांतमय, हे कबीरदास रोज तुम्हाला सांगितलं पण अजून सांगते आता. रोज संध्याकाळी भेटायला द्यायचे. पांडुरंग दादूच्या घरी यायचे, भक्ताचा बांधलेला ते येत होता. ते त्याचे पाय दाबत होते दादू पिंजारी. त्याला वाटलं माझ्या घरी देव येतो, कबीरदास कडे देव कुठे येतं, माझ्या मोठा आहे, मीच मोठा आहे. हे भक्तीवाले असे तुफान आवडबर करते, आम्हाला बोलते, बोलू दे, सोडून देऊ दे त्यांना बी. मग ते दादू पिंजारीला वाटलं, रोज त्यानं कवी म्हणायचं दादू, त्यानं चालू कवी, दोघं जायचे फिरत फिरत फिरायला. एक दिवस त्याला आली घमंडी दादूला. ते बसलं, आवाजच देणं, त्याच्या देव बसले होते. कबीरजी आले, दादू दादू असं असं बघाले, घरात पे आले, आवाज देणं मध्ये यावं लागलं. कपड्यांमध्ये बसले होते, इकडं चार कपड्याला बघायले, एक कपडा दिसलाच नाही. इधर उधर क्या देखत है, दादू चुरावत पाव. कबीर म्हणले दादू भडव्यात क्या चुरावे, उसको हात न पाव. देव गडव झाला. त्याला म्हणतात सगळ्या त्याला 1 रुपयात मागितलं. तो अनेकच आहे, तो नाही तर जगतच नाही, तो आहे तर जगत आहे. हे ज्याला कळत तो ज्ञानी आहे, ज्याला कळत नाही तो अज्ञानी आहे. तो ताई भक्ती आहे, त्याच्या ऐक्यतेमध्ये तो बाजूला जातच नाहीये आणि भेदामध्ये तुमच्या जवळ येतच नाहीये. मग तिकडं निर्वळण अपूर्ण भक्ती आहे, आंधळी भक्ती आहे, भेदातली भक्ती आहे, त्याला न जाणता भक्ती आहे. कशाला ज्ञानेश्वरी लिहिली? मग तुमची जर भक्ती श्रेष्ठ होती तर वेद कशाला प्रगट झाले, माऊली कशाला अवतारीतून आली, ज्ञानेश्वरी का लिहिली, अनुभूती का झालेली, अमृतानुभव का लिहिला? चुकीच आहे का? काहीही बोलायचं, ज्ञानात मोक्षापेक्षा भक्ती श्रेष्ठ हानी धरून. भक्तीची शक्ती भक्तीमध्येच आहे, ज्ञानाची शक्ती ज्ञानातच आहे, कर्माचा योग्यता कर्मालाच आहे. आणि ज्ञानाचं काय बोलते चटरम बटरम, त्या काचा टाकाला तुतरीत काही बोलायचं. त्याची योग्यता, त्याला मसाल्याची चव मसाला, तिखटाची चव मसाल्या तिखटाला नाही नाही, तिखटासारखा मसाला, तिखटच चांगले, मसालाच नाही. भाजीला चवच नाही की नाही मसाल्याशिवाय, नाही तिखट नाही म्हणत खराब, चांगले मसाला खराब. कशामुळं? ज्याची त्याची योग्यता जास्त त्याला. मिठाची चव मिठाची योग्यता मिठाला, सगळंच लागतं, मिठाला लागतं, तिखट लागतं, मसाला लागतो. तसं भक्ती लागते, कर्म लागतं, ज्ञान लागतं. तर एकांडात्मक वेद आहे, तिघाला धरून वेद आहे, एकाला धरून नाही. मग तू एकाच का स्वतः नामात येतो, एकट्याचा हे सगळे एकटे, कुणी सांगितलं? नाही, क्रमाने हे कर्म, उपासना, ज्ञान, वन बाय वन आहे. हो माऊली, सगळे वन बाय वन आहे. आणि मोक्षापेक्षा भक्ती श्रेष्ठ. तुझी भक्ती रे पेक्षा पेक्षा काय जी अवस्था त्याला. अजूनही तुम्हाला सांगायचं राहिलं, बोलता बोलता टाइम झालाय माझा, मला जायचं मंदिरात, माझ्या हार फिरत तयार आहे. जसं जो साकार बनलाय आणि तो आहे, हा झालाय, त्याला व्हायची गरज नाही. मायेमुळे तो साकारात आलाय, पण त्याला मायानं आणलं हे बी माहित नाही. तो माहित आहे हे माहित नाही, कारण सर्वज्ञ आहे, तर शक्तिमान आहे. म्हणून तुम्हाला हे करण्यासाठी, विचार साधण्यासाठी माझा प्राण जायची वेळ आली आहे. म्हणून सप्त्याचं सुरू करणार आहे. मुहूर्त बघून सप्त्याचं मुहूर्त छान आहे.
महाराजांची पुण्यतिथी मध्ये रंगनाथ महाराजांची तू सोडू करणारी एक या की दोन आहे कट्ट्याच्या. मला तुमच्याहून कधी नाही आणि तुम्हाला काय किंमत विचारसागरची काय नाही. ते पण करावं लागतं आणि त्याच्यानंतर इकडे पण यावं लागतं वेदांताकडं. ऐका, जसा तो मायेच्या द्वारे साकार बनला, माया नाही तर त्याला बनताच येत नाही. कारण तो स्वयंभू सर्व व्यापक आहे, एक आहे, अनंत आहे, तिथे व्यवहार नाहीये. मग तो कसा भिन्न होईल, कसा उपाधी देईल? कारण ब्रह्म मायेचा संबंध आहे. ती माया त्या ब्रह्माला लागू नये, दोघं एकत्र असतात. अनादिकालचा त्यांचा संबंध आहे. जीवाशिवाचा भेद अनादिकालचा आहे, ब्रह्म माया संबंध आल्या अनादिकालचा. पाच पदार्थ अनादी हे विचारसागर सांगते. हो, तुम्हाला बरंच काय बोलते मी, राहतच नाही ना. एक रुकी कसलं कराय ना, माय त्याला जेवच म्हणती. अंगावर का धावून येणं त्याला गोडच बोलती. वस्कन का करणं त्याला माझच म्हणती. कारण ती माय आहे. आम्हाला कळलं तर सगळीकडे आहे. तर आहेला कशाने बघायचं? वृत्तीनं बघलाय ना. वृत्तीच्या संबंधाने दिसणारा उपाधित आहे आणि वृत्ती सोडल्यावर निरुपाधिक आहे. मग तुम्हाला कोणचा बघायचा ते तुमच्या शक्तीवर डिपेंड आहे. कॉटनची साडी 500,000 आहे, रेशमी साडी 50,000 आहे. तुमच्या पैसे 1000 आहे, कॉटनचे घ्या. तुम्हाला लाख आहे, रेशमीकडे या. हो माऊली, साष्टांग दंडवत. साष्टांग दंडवत माते, साष्टांग दंडवत माय. मूर्तीच्या द्वारे पण तोच आहे आणि मूर्ती नसल्यावर पण तोच आहे. पण मूर्ती रहित म्हणजे ज्ञान आहे आणि मूर्ती म्हणजे भक्ती आहे. तोच भगवंत तिथे साकार झालाय. तीच पोरगी माहेरी होती, तुम्ही उचलली तिला, पण तिचं मूळ रूप माहेर आहे. तिचा जन्म देणारा पिता आणि माता आधी आहेत आणि मग तुमची पोरगी आहे. तसं त्याचं मूळ रूप निर्विकार आहे, सचित आनंद आहे आणि मग तो साकार आहे. ती पोरगीच्या बापाची माहिती आहे, तू आणलीस. तसं साकार तुम्ही केलं त्याला. तो तुटला, ती लेक तिथली आहे, तिची माय बापती आहे. तसा तो सचित आनंद रूप आहे. खरे माऊली, किती सुंदर सांगितलं. साकार निराकार. ती तुमचा मुलामुळे आली. ती असं भक्तीमुळे आला तो. तुला जर पोरग नाही तर तिथली पोरगी तुझ्या गावात येतच नाही. तुला जर भक्ती नाही तर तो साकार होतच नाही. खरे अगदी साष्टांग नमस्कार. कळायला लागल ना तो कसा आला, उपाधीत कशी धरली. तिथं पोरग होत ना, म्हणून सून आणली बापानं. तसं आणलं मायेनं. इकडे बापानं सून आणली, इकडे मायेनं साकार केलं. भक्ती हे नाव सिद्ध झालं. पण तिथून आलाय सचित आनंद. साकार झालाय माया आणि दिसलाय ती वृत्ती आणि कळायलाय तो ज्ञप्ती. रामकृष्ण हरिताई. आकारात येतो. यावंच लागतं जगताचं काम करायला. जगत आहे तर तो पण आहे ना, आणि जर जगतच नाही तर तो कुठला आहे? ऐका आता, तो साकार झाला मायेमुळं. सून आणली पोरग पोरामुळं, पण बापानं आणली. सून आणली त्याला पोरग होत बापाला, मग पोरगी आणली. तस तो साकार प्रगट झाला, मायेनं त्याला आणलं, तयार केलं. तयार आकार मायेमुळे. मायेची उपाधी त्याला आणि अविद्येची उपाधी आम्हाला आहे. मायेतून चैतन्य प्रगट होतं ते ईश्वर म्हणतात, आणि अविद्येच्या उपाधीतून चैतन्य प्रगट होतं त्याला जीव म्हणतात. विचार द्यावं लागते. होतय. रामकृष्ण हरिताई. साष्टांग दंडवत सद्गुरू माऊली. मानलेलं चैतन्याचं प्रतिबिंब त्याची ईश्वर आहे. त्या मायेनं त्याला प्रगट केलं, उपाधी बनली त्याची आणि तो प्रगट झाला.
त्याला यायचं जायचं कशाला, तो आयचा गावी कशाला येईल ते, कशाला जाईल, कुठं जाईल, त्याच्या वेळेला काही नाही, जातो कुठं, तो चोकड आहे, येतो कुठं. कळून घ्या जरा, जरा कळून घ्या. मग भक्ती नाचा नाचा ना, आम्ही कुठं नाही म्हणतो, आम्हाला पण आवडतो. मला काल बोलले की माये ताई मी चालले मंदिराकडे हार घेऊन, म्हणले ताई, म्हणलं काय, हा मायेनं बनवलं, त्याला प्रगट केलं आणि बापामुळे त्याला बायको आली. बापामुळे पोरगन, पोरगामुळे सून, पोरग नाही तर सून पण नाही, माया नाही त्याला आकार पण नाही. खरे माऊली पांडुरंग देव हरी साष्टांग दंडवत माऊली. पोरग नाही तर सून नाही, ठीक आहे. आता जेव्हा तो मायेच्या द्वारे प्रगटतो त्याला साकार नाव येत आणि मायेचा बाध झाला की तो निराकार होतो. तो ज्ञानान त्याची माया जाती, जीवाच्या विद्या जाती, दोघांची एकच स्थिती, दोघं एकच अवस्था आहे, दोघांचे एकच रूप आहे, चैतन्य रूप आहे. ही खरी भक्ती, त्याची प्राप्ती, नंतर सुखाची अनुभूती, पुनर्वृत्तीची निवृत्ती, त्याला म्हणतात मोक्षाची स्थिती. आता कसं काय ते उद्या बघू, हे सांगा तुम्हाला कसं. तर भिन्नपणा गेला, वृत्ती ईश्वरात लीन झाली, तो मी आहे एक असा अनुभव आला. ज्ञानोत्तर भक्ती म्हणते त्याला. म्हणून ज्ञानी भक्ताला जत्रान खत्रान पत्र काही लागत नसते, तुम्हाला कळत नाही. त्याच्या सोबतच देव आहे, त्याला कुठे जायचं, त्याला बोल, त्याला बोल. अंतःकरण ज्ञानमय करायचंय, अंतःकरणाचा संबंध जडाशी आहे, तो बंद करायचा, विवेकाला प्रगट करायचे, वैराग्याला हाती धरायचे, ज्ञानाला आज प्राप्त करायचे आणि ज्ञानाच्या शक्तीनं राम व्हायचे, कळायचे. बस काय नाही, सगळं मिळतं इथं. मला मागही बोलले, आमचे सद्गुरु समोर असताना आम्ही उंबरावर नाही, कोणचं गाव नाही, कोणची गंगा नाही, कोणतं काय नाही, कोणतंच नाही, श्रवण कुठंच नाही. आता तरी तुम्ही भेटला ना फिरायला, नाही बाबा, त्या गंगाकडची गंगा बघितली नाही मी, बाकीचं काम राहिलं. पाठ घर श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय, मौर्य ज्ञानेश्वर महाराज की जय, सब साधु संतन की जय. चला मला मंदिरात